भयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध आहे। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे। जोशींच्या वक्तव्याशी राज्यातील भाजप सहमत आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। जोशी बुवांनी अशा काड्या करू नयेत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आपण मराठी आहोत याचं भान जोशींनी सोडलं का असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। 26 तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। जोशी बुवांनी अशा काड्या करू नयेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। भयाजी जोशींच्या वक्तव्याशी भाजप सहमत आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मुंबईची भाषा ही मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला असं भैयाजी जोशींनी म्हटलंय। मराठी भाषेवरील विधानाच्या वादानंतर भैयाजी जोशी यांनी सारवासारव केली आहे। मुंबईमध्ये बहुभाषिक लोक भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नाहीत असं भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे। मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात। याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही।